अभिनेत्री रंजना म्हणजे रंजना देशमुख ही अभिनेत्री आज जरी आपल्यात नसली तरी आपण त्यांना आजही विसरू शकलो नाही. रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसाच नव्हे तर एक अढळ जागा निर्माण केली होती. बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार, असला नवरा नको ग बाई, सासू वरचढ जावई असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. आज त्या असत्या तर त्यांचे कार्य हे एखाद्या पुस्तकातही सामावले नसते. परंतु 3 मार्च 2000 साली त्यांचे अकाली निधन झाले आणि त्या आपल्यातून गेले आणि त्यांची जागा कायमची रिकामी झाली. रंजना देशमुख या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या, तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी होत्या. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. त्यांनी खूपच कमी वयात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. रंजना यांनी व्ही शांताराम निर्मित, दिग्दर्शित चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातून 1975 साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झुंज या चित्रपटात रंजना यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार, गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भूताचा, चानी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. केवळ सिनेमाच नाही तर नाट्य विश्वातही रंजना यांनी खूप यश मिळवले. त्यांना 80च्या दशकात त्यांचा हात धरणारी एकही अभिनेत्री नव्हती, पण एका अपघाताने त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून गेले. रंजना देशमुख 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ 32 वर्षाच्या होत्या. रंजना देशमुख यांनी या अपघातानंतर आयुष्याची शेवटची 13 वर्ष व्हील चेअरवर काढली. असं म्हणतात की रंजना आणि अशोक सराफ यांच्यात प्रेमाचे नाते होते. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले. ते एकमेकांशी लग्नही करणार होते, परंतु रंजना यांचा अपघात झाला आणि त्यांचे प्रेमही तिथेच थांबले. पुढे रंजना खचत गेल्या आणि 2000 मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या 44व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. अपघातानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून दूरच राहिल्या, पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्ष आधी त्यांनी फक्त एकदाच एका नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. व्हील चेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे त्या नाटकाचे कथानक होते. हे नाटक हे रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होते असे म्हटले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला रंजना देशमुख या अभिनेत्रीचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा.